वेलकम स्टुडंट. आज आपण या व्हिडिओमध्ये ट्रान्झॅक्शन, टू फोल्ड इफेक्ट, टाइप्स ऑफ अकाउंट, रूल्स आणि डेबिट क्रेडिट अशा सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. तर पहिली ट्रान्झॅक्शन आहे स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1,00,000. याचा अर्थ असा आहे की आपण बिझनेस सुरू करत आहोत आणि तिथं ₹1,00,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत. त्याला आपण काय म्हणतो? सम अमाऊंट इन्व्हेस्टेड ऑफ इन द बिझनेस बाय द प्रोप्रायटर इट इज कॉल्ड ॲज कॅपिटल. आपण त्याला काय म्हणतो? कॅपिटल. या ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला दोन, फर्स्ट आपल्याला दिसते ती कॅश, सेकंड इज कॅपिटल. मग इथं आपल्याला दोन अकाउंट दिसतात, फर्स्ट कॅश अँड सेकंड कॅपिटल. वी नो cash account is a real account and capital account is personal account. Capital account is personal account असं का? तर who invested money? A proprietor. It is also called as proprietor's capital. हे प्रोप्रायटरचं कॅपिटल आहे, त्यामुळे ह्याला आपण पर्सनल अकाउंट असं म्हणणार आहोत. कॅश अकाउंट कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट यात हा रिअल अकाउंट आहे आणि कॅपिटल हा पर्सनल आहे. आपल्याला रिअलचे रूल्स माहिती आहे. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट्स गोज आउट. मग इथं कॅश अकाउंट काय झालेलं आहे? कम्स इन द बिझनेस. कॅश अकाउंट कम्स इन द बिझनेस अँड कॅपिटल अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. प्रोप्रायटर इज अ गिव्हर. पर्सनलचे रूल्स काय आहेत? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. जो गिव्हर आहे त्याला क्रेडिट करा आणि जे कम्स इन आहे त्याला डेबिट करा. म्हणून या अकाउंटमध्ये कॅश, कॅपिटल असे दोन अकाउंट्स आपल्याला दिसतात, दोन इफेक्ट दिसतात. त्याचा रिअल आणि पर्सनल हे त्याचे टाईप्स झाले आणि त्या रूल्सनुसार आपल्याला इथं कॅश ही डेबिट करायची आणि कॅपिटल हे काय करायचं? इथं क्रेडिट करायचं. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन इज परचेस गुड्स ऑफ ₹10,000 ऑन कॅश. आपण 10,000चे गुड्स खरेदी केले. या ट्रान्झॅक्शनमध्ये परत आपल्याला दोन दिसतात, फर्स्ट परचेस अकाउंट, अनदर इज कॅश अकाउंट. टू अकाउंट्स आपण इथं लिहिले, परचेस अकाउंट अँड कॅश अकाउंट. वी नो purchase account is a nominal account and cash account is a real account. Purchase is our expense and cash goes out from the business. इथं आपल्याला गुड्स कम्स इन म्हणजे गुड्स आपल्याला इथं मिळालेत. परचेस इज अवर एक्सपेन्स अँड कॅश गोज आउट. कॅश गेली आहे त्यामुळे परचेसला आपण डेबिट करणार आहे आणि कॅशला क्रेडिट करणार. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन इज सोल्ड गुड्स वर्थ ₹5,000 ऑन कॅश. गुड्स सोल्ड केलेत आपण ₹5,000 ऑन कॅश. इट इज अ कॅश ट्रान्झॅक्शन. So first account is cash account and sold goods means sales account. We know cash account is a real account. Rules of the real account is debit what comes in and credit what goes out. इथं मालाची विक्री केली आहे तेव्हा आपल्याला कॅश कम्स इन द बिझनेस. नेक्स्ट सेल्स अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट.
Sales is an income. Sales is an income. So cash account debited and sales account on credited. Next, fourth, goods purchase on credit from Yash Traders, rupees 3000. Goods purchase on credit. This transaction is credit transaction. In this transaction, not involve money, not paid money, it immediately. इथं आपण पटकन पैसे म्हणजे दिलेले नाहीत. ही कसली ट्रान्झॅक्शन आहे? क्रेडिट म्हणजे उधार आहे. त्यामध्ये परत आपल्याला नोंद दिसतात. गुड्स परचेस मीन्स परचेस अकाउंट. आता तुम्ही म्हणाल इथं मॅडम कॅश नाही, पण कॅश नाही, पण इथं आपल्याला कोणाला दिलेली आहे हे लक्षात येतं. तो कोण आहे? तर यश ट्रेडर्स. ज्या वेळेला क्रेडिट ट्रान्झॅक्शन असते त्यावेळेला आपल्याला तिथं पर्सनल घ्यावे लागतात. पर्सन, डेटर्स अँड क्रेडिटर्स. डेफिनेशन आपण त्याच्या पाहिलेल्या आहेत. तर यामध्ये बघा, यश ट्रेडर्स इज अ क्रेडिटर. Purchase account is a nominal account. Purchase is an expense. Rules of the nominal account: debit all expenses and losses, credit all incomes and gains. Purchase account nominal account आहे. Purchase हा एक्सपेन्स असल्यामुळे आपण त्याला डेबिट केलं आहे. नेक्स्ट, Yash Traders is a creditors. He is a person, artificial person. And Yash Traders is a giver. Yash Traders आपल्याला माल देत आहे, त्यामुळे तो गिव्हर आहे, देणारा आहे. त्यामुळे त्याला आपण इथं काय केलं आहे? क्रेडिट केलं. नेक्स्ट, sold goods to Anita rupees 20,000 on credit. In this transaction, involved in two accounts, Anita and sales, because it is a credit transaction. कॅश ट्रान्झॅक्शन असेल की कॅश अकाउंट येतं, आणि जेव्हा क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल तेव्हा पर्सन आपल्याला तिथं आलेला दिसतो. कॅश ट्रान्झॅक्शन्स होत्या या पहिल्या तिन्ही. बघा प्रत्येक ह्याच्यात काय आलं आहे? कॅश 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 आले. ही क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे, इथं पर्सन आला. ही क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे, पर्सन आला. ही कॅश ट्रान्झॅक्शन आहे, कॅश आला. येत आहे लक्षात? मग इथं काय सांगितलं त्यांनी? सोल्ड गुड्स टू अनिता रुपीज 20,000 ऑन क्रेडिट. अनिता अकाउंट डेबिट आणि सेल्स अकाउंट. अनिता इज अ पर्सन, नॅचरल पर्सन. अनिता इज अ रिसिवर. सेल्स अकाउंट इज अ नॉमिनल. Sales is in our income. So Anita, personal rules of the personal account: debit the receiver, credit the giver. Anita is a receiver, so Anita's account is a debited, and sales is nominal account. Rules of the nominal account: debit all expenses and losses, credit all incomes and gains. So sales is a income, sales account is credit account. Then cash purchase rupees 2,000. In this transaction, two account involved. First is purchase account, another is cash account. Purchase is nominal account and cash is real account.
मगाच्या ट्रान्झॅक्शन ह्या क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स होत्या. दरवेळेला तुम्हाला तिथं क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतीलच असं सांगितलं जात नाही. पण इथं काय केलेलं आहे, ही क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आहे. इथं कॅश ट्रान्झॅक्शन आहे, कॅश अकाउंट आहे. परचेस अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे. परचेस इज an expense. So rules of the nominal account: debit all expenses and losses, credit all incomes and gains. Purchase is a expenses, so purchase account is a debited. And cash is real account. Cash goes out in the business, from the business, so cash account to credited. Next transaction is cash sells rupees 7,000. In this transaction, two account, first is cash, another is sales. Real account, cash account is a real account and sales account is a nominal account. Cash comes in the business and sales is our income. Rule of the real account: debit all what comes in and credit what goes out. Cash comes in the business, so cash account is a debited. And rules of the nominal account: debit all expenses and losses, credit all incomes and gains. Sales is income, so sales account is credit. Next, paid salary rupees 10,000. Salary, it is our expense. Salary is a nominal account. Salary is an expense. Rule of the nominal account is debit all expenses and losses, credit all incomes and gains. Second effect, cash account. Cash real account. Cash goes out, so cash is credited and salary is debited. Next, purchase machinery for rupees 50,000. Purchase of machinery, जेव्हा आपण परचेस गुड्स करतो तेव्हाच फक्त परचेस अकाउंट येतो. आणि जेव्हा आपण एखादी असेट परचेस करतो त्यावेळेला असेट अकाउंट येतं, जे काही असेट्स असेल ते. मशिनरी अकाउंट आणि कॅश अकाउंट. मशिनरी इज अ रिअल अकाउंट. मशिनरी इज अ असेट. मशिनरी कम्स इन द बिझनेस, म्हणून आपण इथं मशीनला डेबिट केलं. कॅश रिअल अकाउंट. कॅश गोज आउट द बिझनेस, म्हणून कॅशला आपण इथं क्रेडिट केलं. परत एकदा बघूया. परचेस मशिनरी, जेव्हा असेट परचेस करतो तेव्हा असेट्स अकाउंटचे काही असेट असेल ते लिहायचं आहे. आणि गुड्स परचेस असतील त्यावेळेला मात्र आपण काय करायचं आहे, परचेस गुड्स मीन्स परचेसेस अकाउंट इथं आपल्याला घ्यायचं आहे. नेक्स्ट, डिपॉझिटेड कॅश इन टू बँक ऑफ इंडिया रुपीज 10,000. बँक ऑफ इंडियामध्ये आपण 10,000 रुपये भरलेत. इथं दोन इफेक्ट होतात, बँक ऑफ इंडिया अँड कॅश. बँक ऑफ इंडिया इज अ आर्टिफिशियल पर्सन, so it is a personal account. And cash is a real account. Bank is a receiver, so bank account is debited. Rule of the personal account: debit the receiver, credit the giver. बँक इथं काय आहे, रिसिव्हर आहे, त्यामुळे बँकेला आपण डेबिट केला. कॅश रिअल अकाउंट. कॅश गोज आउट फ्रॉम द बिझनेस, म्हणून इथं कॅशला आपण काय केलेलं आहे, क्रेडिट.